पंढरपूर शहरात आजपासून पाणी कपातीला सुरुवात झाली आहे। आजपासून एका दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल। यंदा पाऊस कमी पडलाय, त्यामुळे उजनी धरणात -4% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे पाणी जपून वापरावं लागेल, तर पाणी कपातीचा फटका शहरवासियांसह नागरिकांना सुद्धा बसेल। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। गेल्या वर्षी पाऊस कमी झालेला आहे। उजनी आज जवळपास -4% पोचलेली आहे आणि याचा फटका आता पंढरपूर शहरालाही बसणार आहे। आजपासून पंढरपूर शहरात एक दिवसाची पाणी कपात सुरू करण्यात आलेली आहे। पंढरपुरात जवळपास 1.25 ते 1.5 लाख नागरिक राहतात आणि याशिवाय रोज 1 ते 1.5 लाख भाविक येत असतात। अशा रीतीनं रोज जे येणारे भाविक असतील किंवा पंढरपूरचे नागरिक असतील यांना पाणी कपातीचा फटका बसणार आहे। सध्या पंढरपूरची गरज रोज 32 MLT एवढी आहे। हे पाणी कपात केल्यामुळे जवळपास 18 ते 20 MLT पाणी वाचणार आहे आणि जे पूर्वी पाणी 20 दिवस किंवा 25 दिवस जायचं ते आता 40 ते 50 दिवस जाऊ शकणार आहे। पाणी कपात गरजेची आहे। सध्या चंद्रभागेचं पात्रही कोरडं पडायला सुरुवात झालेली आहे। सर्वत्र असे मोठमोठे वाळू उपशाचे खड्डे दिसत आहेत, मात्र पाणी नाही आहे। पाणी फार थोडं राहिलेलं आहे। भाविकांना स्नानाचा विषय असेल किंवा भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण येणार आहे। मात्र ज्या पद्धतीनं नगरपालिकेने आता हे पाणी कपातीचं धोरण घेतलेलं आहे, त्यामुळे आजपासून पंढरपूर शहरातील सर्वच नागरिकांना एक दिवसाआड पाणी मिळणार आहे। एकंदर अशा रीतीने जर पाहिलं तर या पाणी कपातीचा फटका भाविकांना जसा बसणार आहे तसा नागरिकांनाही बसणार आहे। जे गोरगरीब भाविक आहेत त्यांच्याकडे हे 2 दिवसाचं पाणी साठवून ठेवण्याची सुद्धा क्षमता नाही, त्या पद्धतीची भांडी नाहीत, त्यांनी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे नगरपालिकेवर पुढच्या काळात जबाबदारी वाढणार आहे आणि ज्या संख्येनं भाविक येत आहेत त्या संख्या पाहता नगरपालिकेला या भाविकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी काहीतरी वेगळी व्यवस्था करावी लागणार आहे। चंद्रभागेच्या तीरावरून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।